प्रेज लॉर्ड. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात इथे देवाचं वचन ऐकणाऱ्या प्रत्येक प्रिय लेकरांना मी सलाम सांगतो. माझं नाव आहे संतोष बनसोडे, सांगलीमधून आहे. आणि विशेष करून मी आभार मानतो रोपे टीममधील प्रत्येक सदस्याचे, त्यांच्या अधिकाऱ्यांचे आणि त्या टीममधील ज्यांनी मला ही संधी दिली की देवाचं वचन या रोपे चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. धन्यवाद देतो स्तुतिपात्र परमेश्वर, तुझे मी आभार मानतो, उपस्थिती करतो हे वेळेबद्दल. विशेष करून आज तुझं वचन तुझ्या प्रिय लेकरामध्ये सांगत असताना तुम्ही आम्हाला सहाय्य करा, मदत करा. आणि विशेष करून ऐकणारे प्रत्येक कान तू पाहत आहेस, प्रत्येक डोळे तू पाहत आहेस. त्यांच्या अंतःकरणात मनात तू कार्य कर आणि तुझं वचन दुधारी तलवारीप्रमाणे त्यांच्याद्वारे अंतःकरणाला भेदून तुझं कार्य करू दे अशी विनंती करतोय. बसले प्रत्येक आत्मा तुझ्या ती समर्पित करतो. इथून पुढची वेळ परमेश्वरा तुझ्या स्वाधीन आणि अधीन करून तारणारा प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. म्हणून ऐकून घ्या पित्या, आमेन. आपण रोपे चॅनलद्वारे मला जी संधी मिळालेली त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो. आणि आपण वचनामध्ये जाऊया. आजच्या म्हणण्यासाठी मी तुमच्यासाठी एक वचन घेत आहे. नवा करायचे मार्क शुभ वर्तमान ह्याच्यामधील 16वा अध्याय आणि 15वं वचन मी वाचतो. आपण याच्याकडे लक्ष देऊया. येशूची अखेरची आज्ञा. मग त्यांनी त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. प्रेज लॉर्ड. हे वचन आपण बरेच वेळेला ऐकलं असेल, वाचलं असेल. पुन्हा एकदा मी याच्यातून तुम्हाला सांगू इच्छितो. आपण पाहिलं असेल की जुना करारामध्ये निर्गमनाच्या 20व्या अध्यायामध्ये देवाने ज्या आज्ञा दिल्या 10 आज्ञा आपण त्या माहिती आहेत आपल्याला. आपण ज्या आज्ञा आहेत त्याच्या व्यतिरिक्त प्रभू येशूचं जेव्हा स्वर्गावर झालं त्याच्यानंतर तो पुन्हा शिष्यांना दर्शन दिला, तेव्हा येशूची एक अखेरची आज्ञा होती. ती आज्ञा माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी ती आज्ञा आहे. ती आज्ञा काय आहे? सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. संपूर्ण सृष्टीला. ह्याच ठिकाणी सांगितले की फक्त एका ठिकाणी नाही, कुठल्या माझ्यासाठी, तुमच्यासाठी, सर्वांच्या पापासाठी तो आलेला आहे. आणि आपण ती सुवार्ता सर्वांना सांगितली पाहिजे. सुवार्ता म्हणजे काय? सुवार्ता म्हणजे चांगली वार्ता, म्हणजे चांगली बातमी. ही बातमी आपण इतरांना, सर्वांना सांगितली पाहिजे. एक घटना घडली, उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक व्यक्ती होता, तो असं रस्त्याने जात असताना असं एक दुकान त्याच्या नजरेस पडलं की त्या दुकानामध्ये व्हायोलिन, एक संगीताचं वाद्य होतं. आपण पाहिलं असेल व्हायोलिन, गिटार, कीबोर्ड असे असतील, पण व्हायोलिन जे असं वाद्य आहे ते वाजवतात. हे व्हायोलिन वाद्य त्याच्या दृष्टीस पडले आणि ते पाहिल्यानंतर तो त्या दुकानामध्ये गेला. दुकानामध्ये गेल्यानंतर त्या मालकाला त्या वस्तूची त्यांनी किंमत विचारली. त्याने ते वाद्य स्वतः घेतलं आणि पाहिलं तर ती जी किंमत होती आणि त्याच्या खिशामध्ये जे काही पैसे होते त्याची तुलना त्याच्याशी होऊ शकत नव्हती. त्याची किंमत त्याच्यापेक्षा जास्त होती. म्हणजेच तो ते वाद्य व्हायोलिन आपल्याकडे असलेल्या पैशाद्वारे तो घेऊ शकत नव्हता. म्हणून ते वाद्य त्याने तसंच ठेवलं आणि तो म्हणाला, मी पुन्हा येतो. काही दिवस गेल्यानंतर तो पैसे साठवू लागला आणि साठल्यानंतर काही दिवसांनी, महिन्याने तो पुन्हा त्या दुकानाकडे गेला. कशासाठी? तर ते वाद्य घेण्यासाठी. जेव्हा तो वाद्य घेण्यासाठी गेला, पाहतो तर त्या ठिकाणी त्याला ते वाद्य दिसलं नाही. पुन्हा त्यांनी त्या मालकाला विचारले की मला ते वाद्य घ्यायचं आहे. त्याला वाटले की ते वाद्य दुसरीकडे कुठेतरी ठेवलं असेल. जेव्हा त्यांनी मालकाला विचारलं तर मालकाने सांगितले की क्षमा करा, ते वाद्य एका दुसऱ्या व्यक्तीला मी दिलेलं आहे. तर त्याने म्हणले की कृपा करून मी तुम्हाला विनंती करतो, ज्या व्यक्तीने हे वाद्य व्हायोलिन विकत घेतलेलं आहे, कृपा करून मला त्यांचा पत्ता आणि फोन नंबर मिळाला तर मला खूप बरे होईल. त्या मालकाने न संकोचता त्याला तो पत्ता आणि नंबर दिला. त्या व्यक्तीने त्या पत्त्या शोधून त्या मालकाकडे गेला. गेल्यानंतर त्याची भेट घेतली आणि सांगितले की ते वाद्य जे ठेवलेले ते वाद्याबद्दल मी चौकशी केलेली आणि मला ते व्हायोलिन हवं आहे. तो म्हणला, नाही, मी तुम्हाला ते व्हायोलिन वाद्य देऊ शकत नाही आहे. कारण माझ्याकडे एक मोठं म्युझियम आहे. त्याच्यामध्ये मला आवडणाऱ्या आणि अशा काही गोष्टी आहेत, दुर्मिळ वस्तू त्या ठिकाणी मी ठेवतो आणि ते संग्रह करण्याचा मला एक छंद आहे. तर त्याने खूप त्याला आग्रह केला की मला ते वाद्य द्या. तर त्याने सांगितले की मी खरोखर हे वाद्य देऊ शकत नाहीये. तो खूप श्रीमंत व्यक्ती होता.
मग तो म्हणला की ठीक आहे, मला तुम्ही देत नसेल काही अडचण नाहीये, ते वाद्य फक्त माझ्या हातात द्या, मी फक्त ते वाद्य एक थोडंसं मी ते वाजून पाहण्याची माझी थोडी इच्छा आहे, पुन्हा मी तुम्हाला ते देईन. मालकाने सांगितलं ठीक आहे, ओके, मी तुम्हाला देईन ते. आणि तिने ते वाद्य काढून त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिलं आणि त्याने ते वाद्य घेऊन वाहिलं. त्याने वाजवण्यास सुरुवात केली. जेव्हा ते वाजवण्यास त्याने सुरुवात केली, त्याच्यामधून जे संगीत निघालं वाद्याद्वारे, त्या संगीतमध्ये ते पूर्ण घरामध्ये अशा प्रकारे आवाज आला आणि त्या जो वाद्याचा मूळ मालक आहे, ज्यांनी घेतलेला, तेही खूप संतुष्ट झाला आणि त्यालाही खूप तो आवाज आवडला. ते वाद्याचं जे संगीत खूप त्याला ते आवडलं. मग त्याने म्हणाला की हे जे वाद्य आहे, जे माझ्याकडे होते, मी जे विकत घेतलेले, ते परत मी तुम्हाला देत आहे आणि याचा मला कुठल्याही प्रकारचा मोबदला नको. हे वाद्य मी घेतलेलं आहे. मी काय करणार, फक्त मी संग्रह करून ठेवत आहे. फक्त ते लोक येऊन पाहतील. पण हे वाद्यचा उपयोग तुमच्याकडे ते वाद्य वाजण्याची कला आहे आणि ती कला, त्या वाद्याचे जे संगीत आहे, इतर लोक पाहतील, संतुष्ट होतील आणि आनंदित होतील. त्यामुळे तो वाद्य घेऊन गेला. त्याच प्रकारे परमेश्वर सांगत आहे की आपल्याकडे जे आहे ते आपण आपल्याकडे तसंच ठेवू नये. तर आपल्याकडे जे काय आहे ते आपण दिलं पाहिजे. आपल्याकडे जे कलागुण आहेत, जे आपल्याकडे आहेत, ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे. म्हणजे जे सुवार्ता, ते देवाचं वचन, जे सत्य मला कळालेलं आहे, तुम्हाला कळालेलं आहे, ते आपण आपल्यामध्येच ठेवून उपयोग नाहीये. तर आपण ते इतरांना सांगितलं पाहिजे. ते कशाद्वारे सांगितलं पाहिजे? सुवार्ताद्वारे. आपण देवाविषयी, देवाच्या वचनाविषयी लोकांना सांगितले पाहिजे. आज जगामध्ये जर पाहिलं तर किती लोक दुःखामध्ये आहेत, कष्टामध्ये आहेत, आजारामध्ये आहेत, पापामध्ये आहेत. काही लोक आत्महत्या करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये ते विचार येतात. लोक खूप कर्जाच्या ओझ्याखाली आहेत, पण त्यांना शांती नाहीये, त्यांना समाधान नाहीये. पण देवाचं वचन सांगत आहे की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता, आपण त्यांच्यासाठी एक ओझ्याने कळवळा करतो, तेव्हा नक्कीच देवाचं वचन त्यांच्यामध्ये कार्य करतं. मी तुम्हाला देवाच्या वचनाद्वारे प्रत्येकांना आज उत्साहाने प्रोत्साहन करतो की विशेष करून तुम्ही देवाचं वचन ऐकत असताना देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करू दे आणि तुम्ही देवाची जी आज्ञा आहे, ती आज्ञा तुम्ही इतरांना सांगितली पाहिजे. जर वडील आपल्या मुलगाला सांगत असेल की मी तुला काहीतरी देतो, माझा ऐक, तर त्याला काहीतरी दिल्यानंतर तो ऐकणार. काहीच न देता त्याला बोललो, ठीक आहे, मी तुला कॅडबरी देतो किंवा काहीतरी माझं ऐक, असं जेव्हा आपण त्याला सांगतो, काहीतरी अपेक्षा बाळगतो किंवा काहीतरी आज्ञा देतो किंवा काहीतरी ऑर्डर सोडतो, तर समोरचा व्यक्ती किंवा ऐकतो. त्याच प्रकारे परमेश्वर सांगत आहे की परमेश्वर आपल्याला ती आज्ञा देण्याआधी परमेश्वराने आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्यानं आधी दिलेलं आहे. आपल्याला देऊन मग तो आपल्याकडनं अपेक्षा करीतो. तर आपल्याला काय सांगत आहे, जो आपण विश्वास धरतो आणि बाप्तिस्म घेतो, तर त्याचं तारण होतो. तारण होतो म्हणजे आपण तारला जातो. आपल्याला सार्वकालिक जीवन मिळतं. जे जीवन प्रभू येशूने वधस्तंभावर माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि पूर्ण मानवजातीच्या पापासाठी ते वधस्तंभावर बलिदान दिलेले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो. आज तुम्ही आणि मी काय करायचंय? फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. फक्त त्या विश्वासाद्वारे आपल्याला तारण मिळणार आणि विश्वास कसा पाहिजे? खंबीर, भक्कम पाहिजे. किती दुःख आले, कष्ट आले, किती वादळ आले, तर आपण न डगमगता त्याच्या विश्वासाद्वारे पुढे चाललं पाहिजे. आणि परमेश्वर करतो की आज आपण विश्वासणारे आहोत आणि आपण ती सुवार्ता संपूर्ण सृष्टीला सांगितले पाहिजे. कशा प्रकारे आपण सांगितले पाहिजे? असं नाही की बाबा देवाचं वचन घेऊन, पवित्र शास्त्र घेऊन लगेच आपण गेलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. पण येशू सांगतो की मी धर्म बदलत नाही, जात बदलत नाही, तर मी व्यक्तीला बदलतो. आणि परमेश्वर सांगत आहे की प्रत्येक व्यक्तीला तो बदलतो. आज कितीतरी लोकांचे जीवन बदललेलं आहे की देवाच्या वचनाद्वारे. कितीतरी लोक आहेत ती पापापासून अलिप्त झाले. किती लोक आहेत ते गुंडगिरी प्रवृत्तीपासून होते. त्यांनी आपलं जीवन परमेश्वराला दिलेलं आहे. तर परमेश्वर सांगत आहे की तुम्हीही त्या प्रकारे एक ओझं घ्या. जी वाद्याची जी कलाचं संगीतचं जे होतं, त्याच प्रकारे आपल्याकडे जे आहे ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे. जेव्हा आपण प्रवासामध्ये असेल, आपण इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. काही लोक प्रवासामध्ये असतील, आपण त्याची ओळख करून असेल, आपले शेजारी असतील, आपले नातेवाईक असेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी भेटेल, तेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि देवाचं वचन तुम्ही त्यांच्यामध्ये गाजवलं पाहिजे. ही येशूची अखेरची आज्ञा होती आणि ही अखेरची आज्ञा आज्ञा मी आणि तुम्ही आजपासून आणि आत्तापासून
आत्मसात करूया आणि आज एक निश्चय करूया की ती आज्ञा आम्ही इतरांना सांगून देवाचा गौरव करेन आणि देवाने सांगितली आज्ञा आम्ही इतरांना सांगून आणखीन लोकांना त्यांच्या पापापासून, त्यांच्या दुःखापासून, त्यांच्या समस्यापासून आम्ही प्रयत्न करू की त्यांना त्यातनं मोकळे करण्यासाठी. आणि देवबाप करू हे वचन तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित करू दे. आमेन. आपण छोटीशी प्रार्थना करूया सर्वांसाठी. धन्यवाद देतो परमेश्वरा तुझे मी आभार मानतो, उपस्थिती करतो ह्या वेळेबद्दल. विशेष करून आज जे वचन परमेश्वरा तू आमच्याशी आज बोललास, आज पाहणारे डोळे, ऐकणारे परमेश्वर कान आणि जे हृदय तू पाहत आहेस त्यांच्यामध्ये तुझं वचन कार्य केला. परमेश्वर तुझी जी अखेरची आज्ञा होती संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा, आज परमेश्वर आम्ही ऐकून सोडून न देता त्या प्रकारे आचरण करण्यासाठी आजपासून आम्ही निश्चय बांधत आहे. विशेष करून याच्याद्वारे आणखीन लोकांचं तारण होऊ दे आणि परमेश्वरा प्रत्येक आत्मा तारला जाऊ दे, प्रत्येकांना सार्वकालिक जीवन मिळते परमेश्वर आणि होऊन जाते परमेश्वरा तुझ्या नावाचं गौरव. आजची मला संधी मिळाली, धन्यवाद देतो परमेश्वर. आज सुवार्तेचे बरेचसे माध्यम आहेत, पवित्र शास्त्र असेल, गिड्यांचं नावाकार असेल, गाण्याद्वारे असेल, त्याचप्रकारे रोफे चॅनलच्या माध्यमाद्वारे असेल, जे द्वारे आम्ही सुवार्ता तुझ्याकडे इतर लोकांकडे सांगत आहे, त्याच्याद्वारे या माध्यमाद्वारे पण परमेश्वरा तुझं गौरव दे परमेश्वरा. आणि तू ऐकलास, तू कार्य करतोस, धन्यवाद देतो. बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर, प्रत्येकाला निर्णय घेण्याची क्षमता दे आणि प्रत्येकामध्ये तुझा आत्मा कार्य करू दे. प्रत्येकानं तुझं दिलेलं ओझ आहे, तुझी आज्ञा आहे, ती परिपूर्ण करण्यासाठी, पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांना तू शक्ती दे, सामर्थ्य दे आणि त्यांना तू आशीर्वादित कर परमेश्वरा. ही प्रार्थना केला धन्यवाद देऊन, आभार मानून, उपस्थिती करून, धन्यतारक प्रभू येशूच्या महान नावाची प्रार्थना करतो. म्हणून ऐकून घ्या स्वर्गीय पित्या. आमेन. आमेन.